तर अशा पद्धतीने जर झुणका करायचा असला तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. तर चला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी घेतलं आहे 2 कांदा, हिरवी मिरची, टमाटर, मोहरी, हळद. तर आता इतर वेळी आपण काय करतो, चिरतो. कांदा टमाटर आपण बारीक चिरून घेऊन झुणका करतो. तर असं नाही करायचं आहे, कारण इथं मी मिक्सरमध्ये काढणार आहे. टमाटर, कांदा, मिरची हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. कारण का हे मी बेसन असं करायला तयार केलं, तर माझा मुलगा कधी काय करणार, बेसन खाताना कांदा मिरची हे सगळं ते साईडला काढून ठेवणार आणि तो फक्त बेसन आपलं लावून खाणार. त्यातलं टमाटरसुद्धा तो वेगळं काढून ठेवणार. म्हणून म्हणला आता ह्याला सगळंच खायला घालायचं. तर अशा पद्धतीने झुणका करायचा. तर ह्याला कांदा वगैरे सगळा चिरून घेतला मी व्यवस्थित आणि ह्याला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं मिरची आणि मी टमाटर मिक्सरच्या भांड्यात घातलेला आहे. कांदासुद्धा आपल्याला चिरून घालून घ्यायचं आहे, मोठं चिरून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक होणारच आहे. अशा पद्धतीनं झुणका केला ना, पोरं व्यवस्थित सपवतील. कांदा टमाटर मिरची काढून साईडला त्यांना ठेवायलाही लागणार नाही आणि त्याच्यामुळं चवसुद्धा इतकी मस्त येत्या. तर नक्कीच ट्राय करून बघा. तर कांदासुद्धा मी मोठा चिरून घेतलेला आहे, बघू शकता इथं. तर हे सगळं झालं चिरून व्यवस्थित. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, एक अर्धा वाटीभर, आणि हे पूर्ण बारीक करून घ्यायचं. तर बारीक केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल, बघू शकता इथं. तर हे आहे कांदा टमाटर हिरवी मिरची. ह्यात तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकताय. तर मी एवढं मोठा वाटीभर बेसनचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता फोडणीला आपण मोहरी आणि हळद. तर आधी आपण गॅस ऑन करून घेऊया. इथं 2 तिथं छोटा चमचा आहे, 2 तिथं 3 चमचावर मी फोडणीला तेल घालत आहे. जे फोडणीचं तेल जे तुम्ही वापरताय ते. छोट्या गोष्टी आहेत त्या आधीमध्ये मी सांगणार आहेत, त्यांना पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. तर व्यवस्थित तेल तडतडलं असलं तर थोडासा कढीपत्ता घाला, नाही तर राहू दे. इथं तेल थोडंसं कडलेलं आहे, बघू शकताय. तर ह्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर मोहरी घालायचं, 1 तिथं 1.5 चमचाभर मोहरी घालायचं, 1 चमचाभर जिरे घालायचं. जिरे नव्हतं म्हणून मी नाही घातलं. जिरे व्यवस्थित तडतडून झालं, जे आपण बारीक केलं आहे कांदा टमाटर ते घालायचं. आणि हे व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. पाणी थोडंसं कमी घाला, थोडंसं इथं जास्त झाले म्हणून मला थोडा वेळ हे फोडणीला लागणार आहे. तर 1.5 चमचाभर हळद घाला. 4 माणसांसाठी झुणका बनवत आहे मी. 4 ते 5 माणसं आरामात हे खाऊ शकतात. तर हळद घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. परत आपल्याला हे कांदा टमाटर भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी. ह्यातला कच्चा पण पूर्ण दूर होऊ दे म्हणून. बघू शकताय असं व्यवस्थित भाजून होऊ दे. पाणी आटायला मला थोडासा वेळ लागला,
तर तुम्ही बारीक करताना थोडंसं पाणी कमी घातला तर चालेल, पटकन होईल झुणका. अगदी व्यवस्थित भाजून आपलं कढईनं तेल यायला निघायला पाहिजे असं आपण भाजून घ्यायचं आहे, तरच झुणका आपला खमंग छान मस्त होईल. तर इथं मी घेतलं आहे अजवाईन. त्याला काय करायचं, हातावर जरा असं रफ करायचं आणि मग हे आपल्या फोडणी टाकायचं. ह्याच्यामुळं अगदी आपल्या बेसनला या झुणक्याला एवढा मस्तच खमंग वास येतोय, खूप छान. इथं तेल ही सुटलेलं आहे, बघू शकताय. असं भाजून झालं की आपण ह्याच्यामध्ये घालायचं पाणी. जेवढा झुणका पातळ आहे करणार आहे तेवढं तुम्ही इथं पाणी घालून घ्यायचं आहे. तर मग मिक्सरच्या भांड्यात जे बारीक केलं तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकून तेच पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे आहे तुम्ही आता वाढवून घेऊ शकता. तर इथं चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर असली तर थोडीशी ह्याच्यामध्ये बारीक चिरून टाकून घ्या, नाही तर राहू दे. माझ्याजवळ नव्हती म्हणून मी घातली नाही. मीठ घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत ह्याला आपण झाकण थोडंसं लावून ह्याला उकळी येऊ द्यायचं आहे. झाकण लावताना लक्ष ठेवा की एवढं थोडंसं उघडं असायला पाहिजे, कारण पाण्याला उकळी आलेली कळू दे. तर इथं बघू शकताय उकळी येत आहे. तर आपल्याला बेसन आता थोडं थोडं करून पूर्ण वाळलंच बेसन ह्याच्यावर टाकून घ्यायचं पाण्यावर. मी एक वाटीभर घेतलेलं, त्यातलं थोडंसं राहिलं आहे बेसन. तर आता हे आपल्याला फटाफट ह्या पूर्ण बेसन मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यात, कारण जास्त वेळ झाला की आपल्या गाठी नाही फुटणार. त्याच्यामुळं आपल्याला फटाफट थोडंसं चमचा चालवतच राहायचं आहे. व्यवस्थित सगळ्या गाठी अगदी फोडून घ्यायच्या आहेत. 1-2 मिनटं लागतात, पण व्यवस्थित आपला झुणका तयार होईल. इथं बघू शकता तुम्ही कांदा टमाटर ह्यात काही दिसत नाही आहे, त्याच्यामुळं पोरं बेसन व्यवस्थित सपवतात. सगळ्या गाठी व्यवस्थित आपल्या फोडून झाल्या की आपण ह्याला परत 2 मिनटासाठी झाकण लावायचं आहे. चमच्याचं पीठ काढून घ्यायचं, परत ह्याला फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित. पूर्ण मिक्सर आधी बारीक झालं पाहिजे, कुठंही गाठ राहू नये असं तुम्ही झुणका मिक्स करून घ्या. चिमट्यानं गच्च कढई पकडून एका साईडनं असं चमचा चालवा लागला की त्याच्या गाठी व्यवस्थित विरघळतील. इतका पातळ झुणका मी नाही बनवणार आहे, घट्टच बनवणार आहे. बऱ्यापैकी गाठी व्यवस्थित मॅश झालेल्या आहेत बारीक. बघू शकताय सगळ्या गाठी इथं फुटलेल्या आहेत. एवढा पातळ मी झुणका केलेला आहे, जास्त पातळ नाही. तर ह्याला आपण झाकण लावायचं, गॅस बारीक करून वाफलू द्यायचं याला व्यवस्थित. दीड ते 2 मिनटं आपला झुणका व्यवस्थित शिजून तयार होईल. इथं
एवढं पीठ राहिलेलं आहे वाटीभर पिठात. तर इकडे बघू शकताय. परत एकदा ह्याला चमचा व्यवस्थित चालवून घ्यायचं, आपलं मिक्स करून घ्यायचं. आणि एकदा चमचा व्यवस्थित चालवायचा. बऱ्यापैकी आपला झुणका आता तयार झालेला आहे. आणखी 1-2 सेकंदासाठी मी ह्याला प्लेट झाकत आहे, थोडंसं वाफलू दे म्हणून. तर आता व्यवस्थित आपला झुणका वाफलेला आहे, किती फुललेला आहे बघू शकताय. शिजला व्यवस्थित तर व्यवस्थित झुणका आपला फुलून दिसेल. तयार झालेला आहे झुणका. इथं मी चपातीसोबत थोडंसं पुदिन्याची पानं ठेवलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या. तर ह्याच्यामध्ये झुणका काढून दाखवत आहे तुम्हाला. मस्त एकदम चवदार झुणका होतोय. तर एक कांदा आपण इथं फोडून ठेवत आहे मी. आवडलं की लाईक शेअर, इतरांनाही शेअर करा. व्हिडिओ आवडलं की लाईक करा. असंच काही नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असंच फॉलो करत राहा. तर चला, धन्यवाद.